तर नमस्कार मंडळी. तर चला म्हणलं लेकरांना मॉलमध्ये तर इकडं आलतो फिनोलेक्स मॉलला. तर पार्किंगसाठी म्हणलं आज गाडी लावत पार्किंगमध्ये, पण त्यांनी मला गाडी लावून दिली नाही पार्किंगमध्ये. तर म्हणले रिक्षा अलाउड नाही. म्हणलं मग फॅमिलीला आणले. म्हणलो फॅमिली नाही म्हणले, रिक्षा अलाउड नाही म्हणले पार्किंगला. म्हणलो 4 व्हीलर गाडी म्हणले 4 व्हीलरला अलाउड आहे पण रिक्षाला अलाउड नाही म्हणले पार्किंगला. हा कुठला नियम आहे का माहीत. तर थांबलो इथं मॉलच्या बाहेरच अजून हे बघा लेकरांना थांबलो बाहेर. मग गाडीतच बसवल्या, मग गाडी लावायला जागा नाही. गाडी इकडं लावत म्हणलं बाहेर, तिकडं पोलिसाची गाडी आली अतिक्रमण लावत कुठं गाडी हे कळेना मला. आता काय करत हे असा न्याय चुकीचं. हे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला, पण चुकीचं हे आहे. रिक्षावाल्यांना अलाउड करीत नाहीत पार्किंगमध्ये. तर म्हणलं आता इकडं गाडी लावत, तर इकडं पोलिसची गाडी आलेली आहे. म्हणलं गाडी कुठेतरी साईडला लावून लॉक करून गेला असतो, पण आता इकडं पण गाडी. आता काय करत मलाच कळलं नाही. आता काय करत उषा बघा भेटलं कुठं तर, नाही तर मग चला घरी ना, पर्याय नाही ना. मग आता त्यांना रिक्षा कमी वाटतो का काय काय माहिती. 4 व्हीलर म्हटलं की लेस ब्रँडेड आलं. चला त्याला बघूत गाडी कुठेतरी लावते का जागा बघूत आपण. त्यांना म्हणून उपयोग काय, ते त्यांचे काम करत होते ना, पण ज्यांनी त्यांना सांगितलं ते चुकीचं होतं ना. हो चुकीचं होते. चला बघू. मग त्यांना आपण काहीच बोलू शकत नाही. तर फायनली गाडी लावली इथं. ते पण अर्धा तास गेला व्हायला आमचा. आपले पोलीस मित्र होते एक, त्यांना विचारलं सर म्हणलं गाडी लावू का. तर ते म्हणले काय प्रॉब्लेम लावा म्हणले. तर त्यांना म्हणलो मी सर मॉलमध्ये आपल्या रिक्षाला आल्यावर काय करीत नाही. तर ते म्हणले यायचं ना तशा ठिकाणी. मग त्यांना म्हणले लेकरांचं नाव देऊ दुसरं काय नाही म्हणून आलं. काय नाही म्हणले लावा म्हणले. हां आहेत म्हणले आम्ही थोडं इथं. तर आता फायनली गाडी लावली इथं. मग गाडी लावून दिली नाही तिने मॉलमध्ये मला. चला आता बघू दादा, लेकरांमुळे आलो मला यायचं नव्हतं. आता बघू थोडं थांबतो इथं, निघायचं घरी.